हॅलो एव्हरीवन. सकाळचे 10 वाजले आहे. मी आणि माझी फॅमिली रेडी होऊन बस स्टॉपला जात आहेत. 5 मिनिटानंतर आमची कामठी जाणारी बस आली आहे. नमो बुद्धाय, जय अशोका, जय भीम. आता आम्ही चाललो आहे ड्रॅगन पॅलेसला. हे माझे बाबा शिलरपाडी. नागपूर, केसरी रंगाचा शहर, जिथे प्रत्येक रस्ता सांगतो एक नवीन कहाणी. नागपूर म्हणजे फक्त एक शहर नाही, तर एक सुंदर अनुभव आहे. दोन्ही भावंड मस्ती करून झोपी गेले आहे. बस आम्हाला 1.5 किलोमीटर लांब सोडली आहे, कारण की आज सम्राट अशोक विजयादशमी आहे, म्हणून आज खूप गर्दी आहे. बाबा पुढे पुढे चालले आहे, आम्ही त्यांच्या मागे चाललो आहे. मग आई आणि बाबा सोबत चालत चालत नागपूरची सुंदरता बघत आहेत. मग मी पण संधीचं सोनं करून बाबासोबत चालत चालत ड्रॅगन पॅलेसकडे निघालो आहे. कामठी येथील ड्रॅगन पॅलेस बुद्ध विहार हे एक प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे, जे लोटस टेम्पल म्हणजे कमळ मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर भारत आणि जपानमधील मैत्रीचे एक शांतीचे प्रतीक मानले जाते. या विहाराची स्थापना 1999 मध्ये जपानमधील ओगावा सोसायटीच्या मदतीने करण्यात आली आहे. विहाराच्या मुख्य गाभाऱ्यात तथागत गौतम बुद्धाची एक सलग चंदनाच्या ठोकळ्यापासून बनलेली सुंदर मूर्ती आहे. हा विहार सुमारे 10 एकर जागेवर बांधलेला असून सोबतील हिरवी झाडे आणि रंगीबेरंगी फुले आहेत, ज्याच्यामुळे वातावरण अत्यंत शांत असते. हे ठिकाण ध्यान साधनेसाठी उत्तम मानले जाते. मग आम्ही शेअरिंग ऑटो करून घरासाठी निघालो आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नागपूरमधील असेच बौद्ध स्थळ बघण्यासाठी मला फॉलो करा. जय भीम.